या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सारंग अस्मीचा रुमाल घेऊन बसलेला असतो आणि त्याला सतत अस्मीचा चेहराच आठवत असतो आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तो अस्मीच्याच आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जातो. मात्र तितक्यात तिलोत्तमा त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे सारंग पटकन तो रुमाल लपवतो आणि डोळे पुसत तिला काय झालं ते विचारतो. तर तिलोत्तमा त्याची चौकशी करत म्हणत असते की सांग ना सारंग, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे ते. मात्र सारंग तिला काही सांगत नाही. तर दुसरीकडे सावली चंद्रकांतसाठी त्याच्या गोळ्या घेऊन त्यांच्या खोलीच्या दरवाजात उभी असते. चंद्रकांत तिला अनेकदा आतमध्ये यायला सांगतो पण ती काही आतमध्ये जात नाही. त्यामुळे चंद्रकांत म्हणतो की सावली, माझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे आणि जर तू आतमध्ये आली नाही तर गोळ्यांची वेळ चुकेल ना, त्यामुळे तू आतमध्ये ये, मी सांगतोय म्हणून तरी. आणि त्यामुळे मग सावली आतमध्ये जाते आणि ती चंद्रकांतला त्याच्या गोळ्या औषधं देते. तर चंद्रकांत तिचं खूप कौतुक करत म्हणत असतो की तू आज मीडियासमोर आणि त्या जगन्नाथ समोर जे काही बोलली ना, त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या फोनवर बोलत म्हणत असते की मला लवकरात लवकर त्या मुलीची सगळी माहिती हवी आहे, आता उशीर करून चालणार नाही. तितक्यात नील त्या ठिकाणी येतो. तो ऐश्वर्याला विचारत असतो की हे सगळं काय आहे, सावनी मीडियासमोर बोलणार हे कोणी ठरवलं? मी तुला आधीच सांगितलं होतं ना की त्या मुलीला मीडियासमोर बोलता येणार नाही, मग तरीही तू अशी का वागलीस? मात्र ऐश्वर्याला तिने जे काही केलेलं असतं त्याचा काही पश्चाताप होत नसतो. उलट ती नीललाच विचारते की त्या मुलीचा तुम्हाला एवढा का पुळका आहे. त्यावर नील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र ऐश्वर्या काही ऐकून घेत नाही. उलट सावलीला कसं या घरामध्ये जगन्नाथने प्लॅन्ट केलं आहे हेच ती नीलला सांगत म्हणते की मी माणसं ओळखायला कधीच चुकत नाही. तर दुसरीकडे तारा सोहमच्या मेसेजची वाट बघत असते. तितक्यात भैरवी त्या ठिकाणी येते. ती ताराला विचारते की काय झालं आहे, तू अशी का बसली आहेस? तर तारा म्हणत असते की काही नाही, सोहमचा कॉल येणार होता, आमच्या दोघांची एक कॉमन फ्रेंड आहे, तिच्याच बाबतीत काहीतरी होतं म्हणूनच मी त्याच्या कॉलची वाट बघते. पण तितक्यात जगन्नाथ आणि त्यांची बायको त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना बघून तारा आणि भैरवी घाबरतात. त्यानंतर जगन्नाथ ताराला पाणी आणायला सांगतो. नाईलाजाने तारा त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तर जगन्नाथची बायको म्हणत असते की संस्कारी आहे तुमची मुलगी, सांगितलेलं काम लगेच करते. आणि मग त्यानंतर भैरवी त्यांना विचारते की तुम्ही इथे कशासाठी आला आहात? कोणाच्याही घरी अपॉइंटमेंट न घेता जाणं हे कोणते संस्कार आहेत? पण त्यावर ते दोघेही काहीच उत्तर देत नाही. जगन्नाथ तर त्याच्या फोनमध्येच बघत असतो आणि त्यामुळे भैरवी खूप चिडते. आणि मग त्यानंतर जगन्नाथ ताराचा आणि सावलीचा व्हिडिओ त्यांना पुन्हा एकदा दाखवतो आणि हसतच म्हणतो की हे कोणते संस्कार आहेत भैरवीबाई, जर हे सगळं जगासमोर आलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. आणि ते ऐकून तारा तर खूप घाबरते आणि भैरवीसुद्धा चिडलेली असते. तर दुसरीकडे तिलोत्तमा सारंगसोबत बोलत असते आणि तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते आणि ती लपून त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते. तिलोत्तमा सारंगला म्हणत असते की सारंग, सांग ना तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे? मात्र सारंग म्हणत असतो की आई, मी खरंच खूप खुश आहे, माझ्या मनात काही सुरू नाही आहे. उलट आज मला सत्य कळलं, त्यामुळे बघ मी किती खुश आहे ते. पण तितक्यात तिलोत्तमा त्याच्या खिशातून अस्मीचा रुमाल बाहेर काढत म्हणते की हे सगळं काय आहे सारंग? तू अजूनही अस्मीची ही आठवण जपून ठेवली आहेस ना. मात्र मला खात्री आहे बाळा, तू लवकरच या सगळ्यातून बाहेर पडशील, तुला या सगळ्यातून बाहेर पडावंच लागेल. मात्र ते ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते की एक वेळ सारंग अस्मीला विसरून जाईल सुद्धा, मात्र मी त्याला असं करू देणार नाही. तर दुसरीकडे जगन्नाथ भैरवीला धमकी देत असतो. तर भैरवी म्हणत असते की हा व्हिडिओ तुम्हाला जगासमोर आणायचा आहे ना तर खुशाल आणा, मला काही फरक पडत नाही. या व्हिडिओला खोटं कसं ठरवायचं ते मला व्यवस्थित माहीत आहे. आणि या सगळ्याचा परिणाम कोणाला भोगावा लागणार आहे माहिती आहे का? तर तुमच्या त्या मानस कन्येला, सावलीला. कारण तुम्ही ज्या परिस्थितीत तिचं त्या मेहेंदळ्यांच्या घरात लग्न लावून दिलंय ना, त्या परिस्थितीमुळे कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. सगळेजण तिलाच खोटारडे समजतील आणि त्यामुळे जे काही कराल ना त्याचा तुम्ही सगळ्यात आधी विचार करा. यात नुकसान आमचं नाही तर तुमच्या त्या सावलीचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून जगन्नाथ चंद्रकांतला कॉल केल्याचं फक्त नाटक करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला आहे तो बघा. आणि ते ऐकून भैरवी तर खूप घाबरते आणि त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते. तर जगन्नाथ हसतच म्हणत असतो की काळजी करू नका, मी फक्त फोन केल्याचं नाटक केलं.
ते ऐकून भैरवी तर अजूनच चिडते. तर जगन्नाथ तिला म्हणत असतो की योग्य वेळ आल्याशिवाय मी काही करणार नाही. मात्र मी एक ना एक दिवस शिमगा करणार हे लक्षात असू द्या. आणि तो तेथून निघून जातो. दुसरीकडे सावली चंद्रकांतसोबत बोलत असताना तिलोत्तमा त्या ठिकाणी येते आणि तिला बघून सावली घाबरते आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तिलोत्तमा तिला थांबवत म्हणते की आज तू त्या जगन्नाथ समोर जे काही बोलली त्यामुळे मी तुझ्यावर खुश झाले असं तुला वाटलं असेल, पण तसं काही नाही आहे. कारण मला कळून चुकलं आहे की हे तुम्हा दोघांचं फक्त एक नाटक होतं. आणि ते ऐकून सावलीला खूप वाईट वाटतं. चंद्रकांत तिलोत्तमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे ताराला सतत सोहमसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्यामुळे ती खूप खुश असते. पण तितक्यात भैरवी त्या ठिकाणी येते आणि ती तारावर खूप चिडते. ती म्हणत असते की आपल्यावर इतकं मोठं संकट आलं आहे, मग तरीही तू अशी कशी हसू शकते. तर तारा म्हणत असते की पण मग आपण काय करू शकतो. त्या जगन्नाथ मेहेंदळे कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही, तर मग आपण काय आहोत. आणि ते ऐकून भैरवी तर खूप चिडून म्हणते की आपण वजे आहोत हे लक्षात ठेव. आणि हे माझं साम्राज्य आहे. हे साम्राज्य उभं करण्यासाठी मी किती प्रयत्न केले आहेत, किती कष्ट केले आहेत ना, फक्त माझं मला माहिती. तुला कल्पनासुद्धा नाही आहे हे साम्राज्य उभं करण्यासाठी मी कोणकोणती बलिदानं दिली आहेत ते. वेळ प्रसंगी मी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर केला आहे. आणि त्याचमुळे आजही हे वजे घराणं उभं आहे. आणि यापुढे या घराण्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे हे लक्षात ठेव. त्या जगन्नाथसारखं कोणीही येऊन आपल्याला आव्हान देऊ शकत नाही. त्या जगन्नाथला वाटत असेल की तो मला उद्ध्वस्त करू शकतो, पण मी तसं काही होऊ देणार नाही. त्याला अंदाजही नाही आहे की मी त्याचं काय करू शकते ते. तर दुसरीकडे चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असतो की मला माहीत आहे जगन्नाथ जे काही वागलं आहे त्यामुळे तुला आणि सारंगला खूप त्रास होत आहे. मात्र या सगळ्यात ना त्या बिचाऱ्या सावलीची खरंच काही चुकी नाही आहे गं. ती मुलगी खरंच खूप निर्मळ आहे. मात्र ते ऐकून तिलोत्तमा चिडते. मात्र तरीही चंद्रकांत तिला समजवण्याचा, सावलीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतच राहतो. तो म्हणत असतो की जगन्नाथने जे काही केलं ते सूडभावने पोटी केलं, मात्र सावली तशी नाही आहे. मला माहिती आहे तुला माणसांची पारख आहे, म्हणूनच मी तुला सांगतोय की एकदा तू सावलीवर विश्वास ठेवून बघ. नक्कीच तुझा विश्वास सार्थ ठरवेल. माझा त्या मुलीवर खरंच खूप विश्वास आहे. आणि या सगळ्यामध्ये जगन्नाथ जे काही बोलला ना, त्यात एक गोष्ट खरी आहे की सावलीमुळेच आपल्या सारंगचा उत्कर्ष होणार आहे, त्याला यश मिळणार आहे. मात्र ते ऐकून तिलोत्तमा तर अजूनच चिडत्याने म्हणू लागते की हा सगळा त्या जगन्नाथचा आणि त्या मुलीचाच डाव आहे. हे सगळं काही खोटं आहे माहिती आहे मला. आणि एक ना एक दिवस हे सगळं तुझ्यासमोरसुद्धा नक्की येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.